तुम्ही तळेगाव भाग पूर्वी जरा मधल्या रस्त्याने गेलो तर इकडचं तिकडं दिसत असायचं पार्क. आता तळेगाव इथून पहा कसं हिरवं दिसायला लागलं. झाडाच्या बाबतीत आता एक जागृती, दंडकारण्य अभियानाचा परिणाम असेल, इतर काही कारणं असतील, पण झाडाच्या बाबतीत एक जागृती आपल्या लोकांमध्ये झालेली आहे. परंतु दंडकारण्य अभियान मात्र हे खूप कौतुकाला पात्र झालं. एवढंच नाही तर युनेस्कोनं त्याचा, म्हणजे युनोची जी संस्था आहे तिच्या युनेस्कोनं तिची दखल घेतली. एक कॅलेंडर सुद्धा, एक देश पातळीवरचं कॅलेंडर सुद्धा आपल्या कामावर निघालं, एक पुस्तक निघालं. कसं आहे की झाडं जगवणं सोपं जात नाही ना. असं एक बिया टाकल्या, हे झालं, कुणीतरी मध्ये म्हणलं काय नाही बियाच फोकल्या येणे. अरे तू काहीच केलं नाही, तू काय बोलायचा अधिकार तुला? एक जण एक ठिकाणी म्हणे फक्त येणे बिया फोकल्या म्हणून तुम्ही बियाचं चाललं होतं तुमचं, कधी बाकीच्याला सांगितलं नाही तुम्ही. एकानं भाषणात सांगितलं येणे फक्त बिया फोकल्या. अरे पण तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही झाडं उपटायचा कार्यक्रम तुमचा आहे. जे चांगलं चाललं ते मोडायचा कार्यक्रम आहे. तुम्हाला बिया फुकल्या का काय याच्याशी काही घेणं नाही. तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे का हे टिकवणं खूप जड जातं. त्याला राखण आहे, पाणी द्यावं लागतं. त्याच्यात परत समजा उन्हाळा दुष्काळ पडला तर खूप कठीण परिस्थिती होती. जनावरं चरण्याकरता दुसऱ्या जागा राहिल्या नाही, कधी जनावरं सुटले का ते कार्यक्रम करून टाकतात. या सगळ्या अडचणीतून जेव्हा झाड मोठं होतं तर त्याची खरं सांगतो त्याची किंमत खूप आहे. त्या झाडात प्रत्येकजण ज्या पद्धतीनं ते निसर्ग देतं, सौंदर्य देतं, सावली देतं, प्राणवायू देतं, काय काय देतं, या सगळ्या गोष्टीचं मोल खूप मोठं आहे.